नाशिक ग्रामीण पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी। तब्बल 35 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा 10 टायर हायवा चोरी करून पळणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या 12 तासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जेरबंद केले आहे। या कारवाईत 39 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सविस्तर असे फिर्यादी रमेश बळवंत कहांडळ यांनी आपला टाटा कंपनीचा 10 टायर हायवा MH15 HH 7651 हा 16 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजता HP पेट्रोल पंपावर पार्क केला होता। मात्र 17 जुलै रोजी सकाळी 7 वाजता वाहन जागेवर नसल्याचे लक्षात येतात चोरीची तक्रार आडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली। तक्रार मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपास सुरू केला। तपासादरम्यान तब्बल 46 CCTV फुटेज कॅमेऱ्याचे तपासण्यात आले। तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मार्ग काढत थेट संभाजीनगर गाठले। करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली। त्यावेळी चोरीत गेलेला टाटा हायवा रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले। त्याच्या शेजारी मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर MH24B 4115 हे वाहनही संशयास्पद अवस्थेत उभे होते। यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला आणि 2 संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। यामध्ये विष्णू रामभाऊ आकार वय वर्ष 29 राहणार साकोमा तालुका परतूर जिल्हा जालना आणि दीपक शामराव लांडगे वय वर्ष 24 राहणार पांगडा तालुका घनसांगवी जिल्हा जालना अशी आहेत। या कारवाईत पोलिसांनी 35 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा 10 टायर हायवा आणि 4 लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट डिझायर असा एकूण 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। अवघ्या 12 तासात 46 CCTV फुटेज विश्लेषण, तांत्रिक तपास आणि अचूक नियोजनाच्या जोरावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही मोठी कामगिरी फत्ते केली असून या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आडगाव। दिनांक 17/7/2026 रोजी आडगाव पोलीस ठाणे येथे सायंकाळी 299/26 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे हायवा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हवालदार परदेशी यांच्याकडे देण्यात आला होता। गुन्हे शोध पथकाचे मनोज परदेशी तसेच लिलके, अक्षय गोसावी, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत यांनी पूर्ण CCTV चेक केले। त्या CCTV द्वारे मिळालेली माहिती तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती याद्वारे सदरचा हायवा हे अज्ञात इसम छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेल्याचे समजले। त्याप्रमाणे त्यांचा पाठलाग करून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन सदरचा हायवा आणि 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। सदरची कारवाई ही माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त चव्हाण सर, माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वपोनी प्रवीण चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम आम्ही स्वतः तसेच मनोज परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल लिलके, पोलीस कॉन्स्टेबल गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल राऊत तसेच पोलीस हवालदार वाघ, पोलीस हवालदार शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, वैशाली बच्चाव, दीपाली शार्दूल अशांनी पूर्ण केलेली आहे। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला हायवा हा जप्त करण्यात आलेला आहे आणि 2 आरोपी आता कोर्टात हजर करत आहोत आम्ही। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।